तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्या दिनांक आहे 18 जून. तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. तर जसं की शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यातील पावसाचा जोर आपला आज 17 तारखेच्या दरम्यान कमी पाहायला मिळाला म्हणजे आज. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये पुढील 2 दिवस म्हणजे 18-19 तारखेदरम्यान राज्यामध्ये जवळजवळ चांगला पावसाची शक्यता राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीच्या दरम्यान पाहायचं म्हणलं तर आज रात्रीच्याला फक्त जे आहे मुंबई, कोकणपट्टी सोडून इतर सगळीकडे जे आपलं हवामान पूर्णपणे कोल्ड राहील. फक्त कोकणपट्टी आणि काही भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आज रात्रीच्या दरम्यान. आणि इतर सगळीकडे जे आहे मराठवाडा, विदर्भ या सगळीकडे आपल्याला आज रात्री दरम्यान हवामान पूर्णपणे कोल्ड राहणार आहे. आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान जर पाहायचं म्हणलं तर उद्याच्याला जे आपला सकाळच्या दरम्यान राज्यातील फक्त जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्र, नाशिक, इगतपुरी, पालघर, मुंबई, पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, मालेगाव, नंदुरबार या भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता आपल्याला उद्या सकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल. आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारनंतर जे आहे राज्यातील पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल. तर उद्या दुपारच्या दरम्यान आपलं जे आहे खान्देश भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल. तसं की जळगाव, नंदुरबार, मालेगाव, चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर, धुळे या भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्याला दुपारच्या दरम्यान चांगलाच जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे राज्यातील बीड जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, नागपूर, जळगाव, अंबड, जालना, नाशिक, पालघर या सगळीकडे आपल्या जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान चांगलाच जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जसं की राज्यामध्ये उद्याच्याला दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल. आणि उद्या दुपारच्या दरम्यान आपलं जे आहे खान्देश भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल. आणि सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल. आणि कोकणपट्टी आणि मुंबई भागामध्ये तर पाऊस सुरूच राहणार आहे. फक्त जे आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा जे आपला उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर अशी होती शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता पुढील 2 दिवस म्हणजे 18-19 तारखेदरम्यान राज्यामध्ये चांगलाच पाऊस पडणार आहे 2 दिवसामध्ये. आणि त्यानंतर जे आहे 20 तारखेपासून राज्यातील पाऊस जे आहे विश्रांती घेणार आहे. 20 तारखेपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर कमी होईल. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि तुमच्या भागामधील सध्याचे वातावरण कसे आहे ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. कारण की आपण जसं सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला आता सध्याचे वातावरण तुम्हाला पाहायला मिळत असेल. कारण की आज रात्रीच्या दरम्यान जे आहे मराठवाडामध्ये आपल्याला जे आहे हवामान पूर्णपणे कोल्ड राहील. पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर भागामध्ये सुद्धा आज रात्री दरम्यान हवामान कोल्ड राहील. खानदेश भागामध्ये, विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे हवामान आज रात्री दरम्यान कोल्ड राहील. तर धन्यवाद.